राधानगरीत काँग्रेसची संघटन सृजन अभियान आढावा बैठक संपन्न. संघटन बळकटीवर भर. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार राबविण्यात येत असलेल्या संघटन सृजन अभियानाअंतर्गत राधानगरी तालुका काँग्रेस कमिटीची आढावा बैठक पार पडली. ही बैठक खासदार शाहू छत्रपती महाराज आणि आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस सचिन सावंत यांनी संघटन सृजन अभियानाचे महत्त्व स्पष्ट केले. काँग्रेस पक्षाचे संघटन अधिक मजबूत करणे, कार्यकर्त्यांना एकत्रित आणणे आणि तळागाळापर्यंत पक्षाची बांधणी करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं. आगामी निवडणुकांमध्ये राहुल गांधी व मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली देशात काँग्रेसचे सरकार सत्तेत येईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. तसेच राधानगरी तालुक्यातील काँग्रेसने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या मध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये मिळवलेल्या यशाचं कौतुक केलं. मुख्य निरीक्षक जयशंकर पाठक यांनी यावेळी देशातील वाढती महागाई आणि सध्याच्या परिस्थितीसाठी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला जबाबदार धरत टीका केली. तसेच संघटन सृजन अभियानामुळे पक्ष संघटना अधिक सक्षम होऊन आगामी निवडणुकांच्या मध्ये मोठे यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या बैठकीत जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आगामी निवडणुका यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकजूट ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी राधानगरी पंचायत समितीचे सभापती आर.वाय. पाटील यांनी कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी आमदार सतेज पाटील यांना पुन्हा संधी द्यावी अशी राधानगरी तालुका काँग्रेसच्या वतीनं मागणी केली. या बैठकीस प्रदेश सरचिटणीस नंदकुमार कुंभार, प्रदेश सचिव राहुल गायकवाड, प्रदेश प्रतिनिधी विनायक घोरपडे, मीडिया समन्वयक विजयानंद पोळ, तसेच जिल्हा परिषद सदस्य अभिजित तायशेट्टे, जिल्हा परिषद सदस्य सागर धुंद्रे, उपसभापती अश्विनी चौगले, पंचायत समिती सदस्य मोहन पाटील, हिंदूराव चौगले, पी.डी. धुंद्रे, धीरज डोंगळे, रणधीर मोरे तसेच राधानगरी तालुका काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. केके न्यूजसाठी राधानगरीहून मिलिंद कांबळे.